पहिली मोठी बातमी आहे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आज आळंदीत शाईफेक झाली। कीर्तनकार संग्राम भंडारेंसह त्यांच्या सहकाऱ्यांकडून ही शाईफेक झाली। वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीचे लोक घुसले असल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता। एक यादी जाहीर केली होती ज्यात या भंडारे यांचा सुद्धा फोटो आणि नाव समाविष्ट होतं। घुसखोर कोण यावरून आता वाद चांगलाच पेटलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महिनाभरापासून या विषयावर बॅनर केलेले आहेत आणि पोस्टर सुद्धा छापलेली आहेत, जाहीर वक्तव्य केलेली आहेत। त्यामुळे काही वारकरी आणि वारकरी संघटना भडकल्या आहेत। शरद पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण यावर भाष्य केलं होतं। घुसखोरांची यादीही प्रसिद्ध केली होती ज्यात संग्राम भंडारेंचे नाव होतं। त्या रागातून हबप संग्राम भंडारेंनी आज विकास लवांडेंवर शाही हल्ला केला। पुण्याच्या हवेली तालुक्यातील आळंदी मातोबाची इथं हा प्रकार घडला। तू आमचं सर्वस्व आहे। त्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते। सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं। माझी गाडीवर मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते। ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते। तितक्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले। मी त्या सर्वांचा निषेध करतो। संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी। मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे। जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे। ज्या लोकांचे लाखो शिष्य या महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्यांनी व्यसनमुक्तीचं आणि मोठं कार्य या महाराष्ट्रात उभं केलं, त्यांना अशा पद्धतीने त्यांचा उपमर्द केल्यामुळे राज्यभरात तीव्र अशी संतापाची लाट उसळलेली आहे आणि त्या संतापाच्या उद्रेकातनच हा प्रकार घडलेला आहे। माझं या निमित्ताने शरद पवारांना आवाहन आहे की आता तरी तुम्ही तुमच्या बगलबच्च्यांना आवरा आणि या महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या पूज्य संतांचा अपमान करणं थांबवा। आणि याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत आहेत हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज वीर आणि सुनील माने आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे प्रवक्ते। नेमकी काय भूमिका आहे वीरजी? हा प्रकार झालेला आहे, वारकरी हे म्हणजे ज्याला म्हणतात भले तरी देऊ कासेशी लंगोटी असं ज्यांना म्हटलं जातं, मऊ मेणाहून असे विष्णुदास आहेत आणि नाठाळ कोणाला ठरवायचा हा पूर्ण सध्याच्या काळात तरी कायद्याचा विषय आहे। त्यामुळे कोणाच्या माथी काय लाठी हाणायची हा अधिकार कुणालाच दिलेला नाही। मग अशा या कृतीकडे कसं बघायचं? रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी, बोला। याच्यामध्ये असं आहे की दिनांक 16 लवांडेंनी सुरुवातीला पत्रकार परिषद घेऊन 21 घुसखोरांची यादी जाहीर केली त्यांच्या म्हणण्याप्रमाणे। मुळामध्ये असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे ते प्रवक्ते आहेत, ते वारकरी संप्रदायातले कुठल्याही मान्यवर व्यक्ती नाहीत। त्यांनी वारकरी संप्रदायातल्या घुसखोरीबद्दल वक्तव्य करायला, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असतील, शिवसेना असतील, यांचे जे काही राजकीय वाद आहेत ते त्यांनी त्यांच्या स्तरावर खेळावेत। आम्हाला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही। आजच्या झालेल्या कृतीबद्दल आम्ही सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो की अशा कुठल्याही वीर यांचा संपर्क तुटलेला आहे, त्यांचा संपर्क पुन्हा झाल्यास मी त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाईन। मी तोपर्यंत जातोय सुनील माने यांच्याकडे। सुनील माने, या प्रकरणाबद्दल आपली काय भूमिका आहे? या म्हणजे भंडारे यांना मानणाऱ्या वारकऱ्यांचं म्हणणं की मुळात अशी यादी वगैरे जाहीर करणं गुन्हेगारासारखी, याची ही प्रतिक्रिया आहे। प्रसन्नजी, पहिल्याच सुरुवातीला मी एका शब्दाला आक्षेप घेतो, संग्राम भंडारे हे हबप असू शकत नाहीत। नंबर 1, जो माणूस नथुराम गोडसे सारख्याचं समर्थन करतो जाहीरपणे, हे वारकरी संप्रदायात कधीपासून आले? जो माणूस गांधी हत्येत सहभागी होता, ज्याला शिक्षा झाली, फाशी झाली, त्याचं समर्थन करणारे लोक वारकरी संप्रदायात कधीपासून यायला लागले? जर तो अशा तथाकथित सनातनी वर्गाचा प्रतिनिधी म्हणून वारकरी संप्रदायात फिरत असेल तर लवांडेंनी जी यादी जाहीर केली त्यांनी आज पुष्टी दिली त्या विषयाला की आम्ही तशा पद्धतीचेच रिव्हॉल्वर घेऊन फिरणारे वारकरी झालो आहोत का? वारकरी संप्रदायाला हे मान्य आहे का? फक्त निषेध करून चालणार आहे का? लवांडेंना जीवे मारण्याचा प्रयत्न आज झाला। 2 जण रिव्हॉल्वर घेऊन त्यांच्याबरोबर फिरत होते। गेल्या काही दिवसांपूर्वी आपणच दाखवलं, एक पिस्तूल घेऊन फिरणारा एक वारकरी संप्रदायातला हबप मनवणारा एक माणूस ज्यांनी काही कोटी रुपये खाल्ले, हे वारकरी संप्रदायाला चालणार आहे का? बरं, मी हा आता मला एक बेसिक प्रतिक्रिया तुमची घेतलेली आहे। मी आता रामकृष्ण महाराज वीर यांच्याकडे जातो, कारण आपला काही डिबेट शो नाही, मला पुढे बातम्या घ्यायच्यात, पण प्रतिक्रिया पूर्ण झाली पाहिजे म्हणून मगाचा मुद्दा घेऊन रामकृष्ण महाराज वीर, तुम्ही प्रतिक्रिया ऐकलेली आहे, तुमचं काय म्हणणं आहे?
कसं आहे, वारकरी संप्रदाय हा पूर्वीपासून कुठल्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाही. मागं सुद्धा भंडारेंनी ज्या वेळेला नथुरामबद्दल वक्तव्य केलं होतं त्याचाही आम्ही निषेध केला होता. दिनांक 23ला आम्ही जे काही त्या ठिकाणी लवांडेंनी वारकरी संप्रदायांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केली त्याच्याबद्दल आम्ही पंढरपूर असतील किंवा अनेक संप्रदायांनी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी रितसर पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल केलेल्या आहेत. 196 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला आहे. मात्र गेल्या 8 ते 15 दिवसामध्ये त्यांच्यावर कायदेशीर तक्रारी दाखल करून सुद्धा कुठल्याही पद्धतीची कारवाई शासनानं केलेली नाही, प्रशासनानं केलेली नाही. त्याच्यामुळं आतापर्यंत वारकरी संप्रदायातले अनेक जे वेगवेगळे गटतट आहेत त्याच्यातल्या काही लोकांनी अशा पद्धतीची जी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे ही प्रक्षुब्ध प्रतिक्रिया आहे. मात्र याचं आम्ही कुठल्याही पद्धतीनं समर्थन करत नाही. अशा पद्धतीची कुणी भूमिका घेऊ नये असं आम्ही वारकरी संप्रदायातल्या सगळ्या वारकरी ठीक आहे, माझ्या मते याबद्दल सहमत व्हायला हरकत नाहीये. एक तर तुमचे काही राग लोभ असतील तर ते लवांडेंना वारकरी संप्रदायावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी वारकरी संप्रदायातल्या कुठल्याही मान्यवरांचा अपमान करू नये. चर्चेला कुठेही यावं, आम्ही यायला तयार आहोत. वारकरी संप्रदायातल्या ज्या चुकीच्या प्रवृत्ती आहेत त्याच्यावरती सगळा हल्ला करायला किंवा ते निस्तरायला वारकरी संप्रदाय सक्षम आहे. राजकीय लोकांनी याच्यामध्ये कुठेही भाग घेऊ नये अशी आमची प्रामाणिक मागणी वारकरी संप्रदाय. आता हा वेगळ्या वादाचा विषय आहे. राजकारणी सुद्धा वारकरी आहेत, राजकारणी सुद्धा वारीमध्ये सहभागी होत असतात आणि राजकारण्यांनी सहभाग नाही घ्यायचा. तर ज्ञानोबा माऊलींच्या जी बैलजोडी असते त्यांच्या ती कोणाकडून येते आपल्याला कल्पना आहे. देहूपासून पुण्यामध्ये आल्यानंतर सगळी व्यवस्था कोण करतं आपल्याला कल्पना आहे. पुढे नंतर नाईक निंबाळकरांचा आपल्याला कल्पना आहे. दादा, नाईक निंबाळकरांची मदत टाळणार आहात का तुम्ही? मोहिते पाटलांची मदत टाळणार आहात का तुम्ही? मोहिते पाटील वारकरी नाहीत का? नाईक निंबाळकर वारकरी नाहीत का? या ठिकाणी येऊन आपले विचार प्रसारित कोणी करू नयेत. वारकरी संप्रदायाचा जो शुद्ध तत्वज्ञानाचा विचार आहे त्याच्यामध्ये बेसळ करण्याचा प्रयत्न ही राजकीय मंडळी करत असतील तर त्याला वारकरी संप्रदाय खपवून घेत नाही. आपण पाहूया आता याला प्रतिसाद कसा मिळतो. एक मात्र आवाहन आहे की कोणत्याही प्रकारचा कायदा हाती घेऊ नये, कारण नाठाळाच्या माथ्यावरती काठी हाणण्याचा अधिकार फक्त आणि फक्त कायद्याला आहे. धन्यवाद आपल्या दोघांचे आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी.